व्यवस्थितपणे बघा. ओके, मी काय सांगतो तर कंबाईनच्या दृष्टीनं पूर्व परीक्षेच्या दृष्टीनं इम्पॉर्टंट असेल. ओके, आणि सोबत हे क्वेश्चन पण आपण घेणार आहोत. काय तर छोटासा व्यवस्थितपणे बघा मला काय सांगायचं आहे तर. ठीक आहे, 1.29 बाय 2050. ओके, आकडा बरोबर लक्षात ठेवा. पुढे सांगतो काय तर हा इम्पॅक्ट ऑफ इंडियाज ओके फेलिंग फर्टॅलिटी रेट, ज्याला आपण मराठीमध्ये जनन दर म्हणतो. म्हणजे भारताचा जनन दर हा 2050 मध्ये काय होणार आहे? ओके, फॉल म्हणजे डाऊन होणार आहे. किती तर 1.29 बाय किती 2050 मध्ये. इज दॅट क्लिअर? काय असते जनन दर? ओके, प्रश्न कसे आले यामध्ये छोटासा व्हिडिओ आहे, थोडं व्यवस्थितपणे बघून घेण्याचा प्रयत्न करू आपण. पहिल्यांदा बघा क्वेश्चन बघू, म्हणजे क्वेश्चन बघितला की तुम्हाला काय होते माहिती आहे का, लगेच प्रश्न कळून जाईल. बा पहिला प्रश्न बघा काय म्हटलं गेलेला आहे. भारतातील उच्च जनन दरास ओके कोणते दोन इम्पॉर्टंट शब्द आहे? सामाजिक विचारलेला आहे, सामाजिकच आन्सर निवडायचा आहे, आर्थिक वगैरे नाही. घटक जबाबदार आहे. ओके, बघितला PYQ कसा आला तर भारतातील उच्च जनन दरास खालीलपैकी कोणते दोन सामाजिक घटक हे जबाबदार आहे? बरोबर, पर्यायामध्ये बघा गरिबी, शेतीचे प्राबल्य, लग्नाच्या वेळी असणारे वय आणि धार्मिक आणि सामाजिक काय अंधश्रद्धा. इज दॅट क्लिअर? कुठलं विचारलाय? सामाजिक निवडा. गरिबी हा कारण आहे पण तो आर्थिक आहे, सामाजिक नाही आहे, त्यामुळे ए उडाला. बरोबर, त्यामुळे ए उडाला. इज दॅट क्लिअर? CD BD, त्यामुळे आपल्याला फक्त काय बघायचं आहे? शेतीचे प्राबल्य. शेती पण मला सांगा सामाजिक मध्ये येत नाही, कशामध्ये येते? आर्थिक मध्ये येते. त्यामुळे आन्सर B आणि D पर्याय क्रमांक किती 2 असेल. समजलं मी कसं सॉल्व्ह केलं? सामाजिक विचारलाय, आर्थिक नाही विचारलं. हे दोन्ही घटक आर्थिक घटक आहे. ठीक आहे, जनन दरवर असे प्रश्न आले आहे. आता कसा प्रश्न येऊ शकतो त्यावर मला सांगा, फटफट करायला लागेल. आलेल्या प्रश्नावर फटफट करून काहीच फायदा नाही आहे, तो फक्त डायरेक्शन देणार आहे तुम्हाला. पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणते भारतातील लोकसंख्या विस्फोटाचे कारण नाही आहे? कारण नाही विचारलंय त्याने. इज दॅट क्लिअर? निरक्षरता, एकत्र कुटुंब पद्धती, विवाहाची सार्वत्रिकता आणि राहणीमानातील सुधारणा. मला सांगा, कारण नाही आहे म्हणते. बरोबर, आता राहणीमानात जर सुधारणा झाल्या, कशामध्ये? राहणीमानामध्ये, तर मला सांगा लोकसंख्या विस्फोट होईल की लोकसंख्या कमी होईल रे? ज्याला तुम्ही लोकसंख्येच्या अवस्था अभ्यास आठवते, लोकसंख्येच्या अवस्थेमध्ये राहणीमानात सुधारणा जर झाली तर त्याला काय म्हणतात की लोकसंख्या कमी व्हायला, स्टॅबल व्हायला काय होते? मदत होते. त्यामुळे याचं आन्सर ओके नंबर 1 नाही म्हणते. बरोबर, एकत्र कुटुंब पद्धती हा नाही आहे आणि राहणीमानातील सुधारणा, त्यामुळे आन्सर C आणि काय D. विवाहाची सार्वत्रिकता हे कारण आहे, निरक्षरता हे सुद्धा कारण आहे, त्यानं नाही विचारलं. ठीक आहे, PYQचं भाषण आता संपलेलं आहे. आता बघा येणारा प्रश्न कसा येऊ शकतो. 2050 मध्ये भारताचा जनन दर हा कमी होणार आहे असं कोण म्हणते? तर द लान्सेट ओके नावाचा हे जे आहे द लान्सेट, जर तुमचं रीडिंग ठीकठाक असेल, PYQ कुठून आले याचा जर याच्यावर तुमची जर मजबूत पकड असेल तर लान्सेट ही एक सायन्सची प्रसिद्ध म्हणजे मॅगझिन आहे. ही जे रिपोर्ट देते, ही जे अहवाल देते, सरळ सरळ हा प्रश्न असतो बरं का. बरोबर, हा सरळ सरळ क्वेश्चन असतो. एक वेळ तर द लान्सेट नावाचं मासिक कुठून प्रसिद्ध होते हाच प्रश्न आलेला आहे करंटमध्ये. जसं प्रथम असर नावाचा अहवाल हा पुढीलपैकी कोणती संस्था प्रसिद्ध करते प्रथम, हा जो प्रश्न आला ना सेम त्या प्रकारे आला होता. त्यामुळे याला गंभीरतेनं घेणं काय गरजेचं आहे. प्रश्न कसा विचारतो बघा, प्रश्न असा एक्सपेक्टेड आहे की 2050 मध्ये भारताचा जनन दर किती राहणार आहे? 1.29. हा तर फॅक्च्युअल प्रश्न झाला. आणि तो कमी होणार आहे त्याची कारणे सांगा. जसं आता आपण PYQ बघितलं ना 2 मिनिटं आधी की का बरं, सेम त्या प्रकारे इथं एक्सपेक्टेड प्रश्न आहे. आपण वाचू का बरं म्हणते तर बघा, इंडियाज टोटल फर्टिलिटी रेट ओके. फर्टिलिटी रेट म्हणजे काय? तर जी स्त्री असते, जी महिला असते, त्या महिलांची बाळाला जन्म देण्याची क्षमता ओके, त्याला म्हणतात की ॲव्हरेज नंबर ऑफ द चिल्ड्रन बॉर्न पर वुमेन ओके, त्याला म्हणतो आपण काय जनन दर. इज दॅट क्लिअर? सिंपल मला सांगा, जेवढा जनन दर जास्त असेल तेवढी लोकसंख्या वाढ कमी की जास्त रे? 100% जास्त असेल. आता बघा, आणि जेवढा जनन दर कमी तेवढी लोकसंख्या कमी, म्हणजे लोकसंख्या वाढीचा दर कमी. जेवढा लोकसंख्या वाढीचा दर कमी असेल तेवढं तुम्हाला माहित असेल डिपेंडंट पॉप्युलेशन वाढते, म्हणजे ज्येष्ठांची संख्या वाढते, म्हणजे डेमोग्राफिक डिव्हिडंड हा काय होऊ शकतो? कमी होऊ शकतो. ठीक आहे, चलो बाकी लोकसंख्या चॅप्टरमध्ये आपण डिटेलमध्ये ह्या संकल्पना शिकतो. इथं जस्ट मला एक्सप्रेस वाचत असताना मला न्यूज दिसली म्हणून म्हटलं तुमच्यासोबत सांगावं. आणि दोन्ही प्रश्न कंबाईनचे प्रश्न आहे, नाव राज्यसेवा. बघा आता तो काय म्हणतो, सर्वात महत्वाचं
की 1950 मध्ये भारताचा जनन दर हा 6.18 होता. 80 मध्ये ओके 4.60 झाला आणि 21 मध्ये ओके 1.91 आणि 50 मध्ये किती होणार आहे रे पोरो 1.29. म्हणजे मला सांगा भयंकर कमी होणार आहे. आणि जेवढा जनन दर कमी तेवढं लोकसंख्या वाढीचा दर कमी. बाकी परिणाम तुम्हाला माहित असेल की लोकसंख्येला संसाधन म्हणून मानतात. समजली इथपर्यंत? चला पुढे जाऊ. आता बघा ते म्हणतात की बा नेमकं काय कारण आहे की ज्याच्यामुळे फर्टिलिटी दर हा कमी होत आहे. बरोबर ना? त्याचं पहिलं कारण सांगितलेलं आहे की इंडिया विल रॅपिडली डिपेंडिंग वर्किंग एज पॉप्युलेशन. सॉरी, याच्यामुळे वर्किंग एज काय होईल कमी होईल. कारण पुढे सांगितलेलं आहे बिहाइंड द फर्टिलिटी रेट. बघा काय म्हणतात. तर ते म्हणतात म्हणजे लान्सेटच्या रिपोर्टमध्येच म्हटलं गेलेलं आहे. पुण्याची जी कोकली इन्स्टिट्यूट आहे त्यांची त्या लेखिका आहे ते म्हणतात किंवा की याच्या म्हणतात की द राईज ऑफ द फिमेल लिटरसी म्हणजे महिलांमध्ये साक्षरतेचं प्रमाण वाढलं. त्यामुळे त्या अवेअर झाल्या आणि त्यामुळे छोटे कुटुंब सुखी कुटुंब अँड वुमन्स वर्कफोर्स पार्टिसिपेशन महिलांचा काय वाढला आर्थिक सहभाग वाढला. लक्षात ठेवा बरं का महिलांचा आर्थिक सहभाग वाढलेला आहे जो मधात कमी झालेला होता. तुम्हाला आयोगाने जर प्रश्न विचारला की महिलांचा बा सध्या आर्थिक सहभाग कमी आहे नाही तो वाढलेला आहे. ओके इकॉनॉमिक सर्व्हेनुसार पण आणि बाकी रिपोर्टनुसार पण. तर त्या म्हणतात की धीस हॅड लीड द वुमेन हॅव्हिंग ओके फ्युअर चिल्ड्रेन ॲट लॅटर एज. म्हणजे त्यांना थोडा उशिरा मुलांचं म्हणजे मुलांना जन्म देण्याची त्यांची इच्छा असं म्हणतात. इन अर्बन एरिया शहरी एरियामध्ये ओके विशेष करून हे दिसते. ते म्हणतात की काय याचा एक इकॉनॉमिक डायमेन्शन सुद्धा आहे की फर्टिलिटी रेट जनन दर काय होण्याचा कमी होण्याचा. बरोबर. त्यामुळे पहिलं कारण काय रीतं काय म्हटलं गेलं आहे की लिटरसी रेट वाढला. नंबर 2 महिलांचं वर्कप्लेसमध्ये पार्टिसिपेशन वाढलं आणि अर्बन एरियामध्ये तो ट्रेंड पुढे दिलेला आहे की किंवा आजकाल नवीन एक ट्रेंड आहे किंवा म्हणजे विदाऊट मुलांना जन्म देऊन राहण्याची जे प्रथा शब्द वापरू शकतो तो पण ट्रेंड हा शहरी भागामध्ये दिसते असं पुढे म्हटलं गेलेलं आहे. मी वाचलेलं आहे मी तुम्हाला डायरेक्ट सांगितलं. म्हणजे किती कारण आहे 3 कारणं. मग आता मला सांगा जर त्यांना प्रश्न विचारला किंवा जनन दर भारताचा हा पुढील काळामध्ये कमी होत आहे त्याचं प्रमुख कारण सांगा. जसे हे प्रश्न विचारले तुमचे सॉल्व्ह होईल. त्यामुळे तुम्हाला सांगतो आपला टीचिंगचा मेथड काय जे PYQ आले त्याला तर बघायचं आहे पण जे एक्सपेक्टेड प्रश्न आहे त्याला दाबून बघायचा आहे. त्यामुळे सगळे बेसिक लेक्चर मी याच धर्तीवर घेण्याचा हा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे एक वेळा मी वाटल्यास याच्यावर टाकून देतो आपल्या टेलिग्रामवर एक वेळा तुम्ही बघून घ्यायचा. ठीक आहे. फॅक्ट्स आणि कन्सेप्ट आली लक्षात. जनन दर म्हणजे काय आणि मला एक सांगा का रे यामुळे जे लोकसंख्या संक्रमणाचा सिद्धांत आहे किंवा ज्या लोकसंख्या स्थितंत्राच्या ज्या अवस्था आहे त्या अवस्थेवर पण फरक पडेल का या जनन दर जर कमी झाला तर. बरोबर. त्यासोबत सुद्धा कोरिलेट करून एक वेळा समजण्याचा हा नक्कीच काय करा प्रयत्न करा. ठीक आहे. मुद्दामून मला असं वाटलं की तुम्हाला कशा प्रकारे म्हणजे काही हे मी का घेतो माहिती आहे का असं कोणाचा प्रश्न जर असेल हे का बरं घेतो मी बेसिक लेक्चरमध्ये किंवा तुमच्या आपल्या ॲपवरल्या लेक्चरमध्ये पण अशी व्हिडिओ मी करंटमध्ये टाकलेली आहे. त्याचं रिझन कसं आहे एका बाजूनं बेसिक तर मजबूत आपल्याला करावं लागेल त्यात कुठंच दुमत नाही. संदर्भ साहित्य वाचावे लागेल कन्सेप्ट क्लिअर करावं लागेल पण एका सर्टन लेवल नंतर की जिथं तुमचा 2 मार्कानं 3 मार्कानं रिझल्ट हा चाललेला आहे अशा विद्यार्थ्यांना हा फ्रंट ओपन करणं अत्यंत गरजेचं आहे. बरोबर. तेव्हाच मार्क तुमचे त्या कट ऑफ पेक्षा 4-5 मार्कानं क्रॉस होईल. अदरवाईज तुम्हाला माहित असेल की 0 पासून 50 वर यायला 45 वर यायला तेवढी ताकद लागत नाही पण 45 वरून 55-60 वर जायला रक्ताचं पाणी होऊन जाते. ठीक आहे. चलो ओके थँक्यू.